महाभारतकालीन पात्रांची कथा सांगणारी कादंबरी म्हणजे सगळे संवाद फारच नाटकी आणि अवजड भाषेतले असणार. त्यात त्या पात्रांच्या छोट्या मोठ्या गोष्टींवरच्या प्रतिक्रिया फारच अवास्तव आणि अतिशयोक्ती असतील, असा ग्रह करून घेऊन मी अनेक वर्ष ययाती आणि मृत्युंजय या दोन्ही कादंबऱ्या वाचायची फार टाळाटाळ केली. त्यातली ययाती ही कादंबरी मी नुकतीच धीर करून अख्खी वाचून काढली आहे आणि इतकी वर्ष ती वाचायची मी टाळली हे बरं केलं असं आता वाटतंय. कारण जर लहान वयात ती वाचली असती तर मला ती कितपत समजली असती हा प्रश्न आहे. म्हणजे भाषाशैली काळानुरूप जुनी असल्याचं जाणवतं आणि जागोजागी ती किंचित नाटकीही वाटते. पण हे पुस्तक वाचणं टाळण्यासाठी पुरेसं कारण नाही असू शकत. मुळात या कथेतल्या प्रत्येक पात्राची बाजू समजून घेण्यासाठी जी प्रगल्भता अंगी लागते, जी समज असावी लागते, ती 10-12 वर्षांपूर्वी तर सोडा, 4-5 वर्षांपूर्वीपर्यंतसुद्धा माझ्या अंगी होती असं मला नाही वाटत. आज ही कादंबरी वाचून ती मला जेवढी समजली आहे, मला जेवढी उमगली आहे, त्या आधारावर मी माझा अभिप्राय देणार आहे. नमस्कार, मी कौस्तुभ पेंढारकर, बरणीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण वि. स. खांडेकर लिखित ययाती या कादंबरीवर खल करणार आहोत. आधी थोडी ओळख करून देईन, पात्रांचा आविर्भाव आणि त्यानुसार बदलती लेखनशैली याविषयी थोडं बोलेन. मग माझ्या आवडीचं पात्र आणि ते का आवडलं यावर बोलेन. पात्रांमधली विसंगती हा त्याच्या पुढचा विषय असेल आणि मग माझ्या या पुस्तकाविषयी काही तक्रारी आहेत त्या मी थोडक्यात मांडेन. ययाती या कादंबरीत 4 मुख्य पात्रं आहेत आणि त्यापैकी 3 पात्रांच्या आत्मकथनातून त्यांची जीवनगाथा उलगडत जाते. ययाती स्वतः, शर्मिष्ठा आणि देवयानी हे तिघेजण आपापली कथा सांगतात आणि कच हा या तिघांच्याही आत्मकथनात वारंवार येणारा एक प्रभावी पुरुष म्हणून ते एक चौथं महत्त्वाचं पात्र ठरतं. आपण त्याच्या दृष्टीतून कथा उलगडताना बघत नाही, त्याचे विचार हे त्याच्या पत्रांमधून आणि या तिघांशी होणाऱ्या संवादांमधूनच आपल्याला कळतात. आणि खरं तर ही एक मोठी तक्रारच आहे माझी या कादंबरीविषयीची, पण त्याविषयी व्हिडिओत मी थोडं पुढे बोलेन. कादंबरी समजेल अशा वयात नक्कीच वाचण्यासारखी आहे. कादंबरीच्या शेवटी खांडेकरांनी पार्श्वभूमी लिहिली आहे तिची लांबलचक, तीसुद्धा आवर्जून वाचण्यासारखी आहे. तिच्यामुळे ह्या कादंबरीचा आशय समजून घ्यायला आणि तो मनात खोलवर रुतायला खूप मदत होते. आणि हे मला विशेष आवडलं की कादंबरीच्या शेवटी पार्श्वभूमी लिहून ठेवलेली आहे. बऱ्याचदा काय होतं की जुन्या गोष्टींच्या सुरुवातीला लोक प्रस्तावना लिहून ठेवतात आणि त्यामध्ये बरेचसे स्पॉइलर देऊन मजा घालवतात. ते इथे झालं नाही आहे. यातलं ययातीचं मनोगत हे बऱ्यापैकी नाटकी आहे. म्हणजे त्यातला आशय हा ठिकठिकाणी स्वाभाविक वाटत असला आणि मनाला भावणारा असला किंवा पुरुष म्हणून तो समजून घेता येण्यासारखा असला तरीसुद्धा ययाती नाटकी वाटतो. त्या मानाने शर्मिष्ठेचं मनोगत कमी नाटकी वाटतं आणि देवयानीचं मनोगत फारच सहज वाटतं. ते अजिबात नाटकी वाटत नाही, निदान मला तरी. कदाचित हे मुद्दामून केलेलं असावं, कारण ययातीला वेळोवेळी तो जेव्हा चुकतो तेव्हा तो कसा चुकला, कधी चुकला, त्याचं अधःपतन कसं होत गेलं ह्याची पुरेपूर जाणीव असते. पण ती जाणीव तो दाबत असतो आणि दरवेळी दुसऱ्यांची चूक कशी होती आणि दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे माझ्यावर कशी काय वाईट परिस्थिती ओढावली आणि म्हणून मला काय करावं लागलं, अशी सारखी तो कारणं देत राहतो आणि स्वतःच्या वागणुकीचं समर्थन करत राहतो. लटकं पण समर्थन करत राहतो. तेच जाणवावं म्हणून हा नाटकीपणा आवश्यक असावा. आणि त्या नाटकीपणाला आपण भुलतोसुद्धा, कारण खरोखर एका टप्प्यापर्यंत आपल्याला ययातीची दया येत राहते, पण एका टप्प्यापर्यंतच. त्यानंतर मात्र ययातीचा नाटकीपणा, स्वतःच्या वागणुकीचं समर्थन करण्याची त्याची धडपड हे उघड उघड दिसतं आणि मग मात्र त्याची किळस वाटते. देवयानीचं तसं नाही आहे. ती तिच्या मानी स्वभावानुसार स्वतःचा अहंकार कुरवाळत आत्मकथन करत राहते आणि निर्भीडपणे काय ते सांगते. त्यामुळे त्यात नाटकीपणा नाही आहे, मुजोरपणा मात्र आहे. त्यामुळे त्याची पूर्ण वेळ चीड येत राहते, पण ती खरी वाटते. शर्मिष्ठा कधी आपल्याला आवडते सुद्धा आणि कधी स्पष्टच सांगायचं तर डेली सोपच्या हिरोईनसारखी वागते.
म्हणजे ती भोळसट नाही आहे. तिला व्यवस्थित माहिती आहे की देवयानी तिचा दुस्वास करते. पण ययातीबद्दल काय तिला मारे अप्रूप असतं, बाप रे बाप! ययातीचा विषय निघाला की एरवीचा तिचा धीटपणा, समजूतदारपणा हे कुठेतरी निघून जातात. तिच्यातल्या या विसंगतीविषयी सुद्धा आपण पुढे सविस्तर बोलूया. पण मला वाटतं इथे आता सांगायला हवं की आता इथपासून स्पॉइलर सुरू होतील, कारण त्याशिवाय खोलात शिरणं अवघड आहे. त्यामुळे तुम्ही जर ययाती वाचलेली नसेल तर ती आधी वाचून या, मगच हा व्हिडिओ बघा. कच देवयानी हे मूळ जोडपं. देवयानी ही असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची मुलगी आणि कच हा शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकायला आलेला त्यांचा शिष्य. कच आणि देवयानी यांचं एकमेकांवर प्रेम असतं, पण कच हा देव आणि दानव यांच्यातलं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे त्याचं कार्य मोठं असतं, म्हणून तो देवयानीचं प्रेम नाकारतो. ते तिच्या जिव्हारी बसतं आणि ती सूड भावनेने पेटून ययातीशी लग्न करते. तिचं ययातीवर अजिबात प्रेम नसतं. त्याच्या नजरेत तिला लालूच दिसते आणि त्या मोहाचा ती स्वतःसाठी फायदा करून घ्यायचं ठरवते. शर्मिष्ठा असुरांची राजकन्या. ती आणि देवयानी एकत्र वाढलेल्या असतात, पण देवयानी शर्मिष्ठेचा मत्सर करत असते. देवयानी शर्मिष्ठेपेक्षा दिसायलाही चांगली असते, पण तरीसुद्धा ती जागोजागी शर्मिष्ठेला हरवायला बघत असते. प्रत्येक बाबतीत आपण तिच्यापेक्षा चांगलं ठरावं असा तिचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी ती दरवेळी उघडपणे तिच्याशी स्पर्धा करत असते. देवयानी म्हटलं तर ययातीला ब्लॅकमेलच करते लग्नासाठी. तुम्ही माझं पाणी ग्रहण केलं आहे, म्हणजे तुम्ही मला हात लावला आहे, म्हणजे तुम्ही आता माझ्याशी लग्न करायला हवं. का? कारण तो तिला विहिरीतून बाहेर यायला मदत करतो म्हणून. पण ययातीला पडलेली नसते. तो म्हणतो, वाह सुंदर मुलगी, विहिरीतनं सुंदर मुलगी बाहेर आली, चला लग्न करूया. तो एकदम अधीर होतो. नंतर त्याला दिसतं सुद्धा की ही मुलगी प्रचंड लाडावलेली आहे. ती शर्मिष्ठेचा खूप द्वेष करते. तिच्या मनासारखं काही घडलं नाही तर डोक्यात राख घालून घेते. पण ती आपल्याबरोबर अशी वागणार नाही असा समज करून घेऊन तो तिच्याशी लग्न करतो. पुढे लग्नानंतर तिच्यातले सगळे दोष त्याला दिसत राहतात, जाणवत राहतात आणि व्यवस्थित कळत राहतात. पण आता लग्नाची बायको आहे तर तिचे लाड करूया असं म्हणून तो ते सगळे पोटात घालत राहतो. ती सतत शर्मिष्ठेची मानहानी करत राहते. ते पटत नसून सुद्धा तो ते चालवून घेतो. त्याची स्वतःच्या बायकोमध्ये एक मैत्रीण मिळावी अशी अपेक्षा रास्त असते, पण मुळातच बायको निवडताना तो चुकलेला असतो. त्यामुळे तो खूप पस्तावतो. देवयानीला ती शुक्राचार्यांची मुलगी आहे याचा फारच अभिमान असतो. "तू जानता है मेरा बाप कौन है?" हा डायलॉग ती तिच्या शब्दात किंवा आपण म्हणूया खांडेकरांच्या शब्दात पदोपदी फेकत असते. जरा काही झालं की "मी माझ्या वडिलांना सांगेन, ते खूप मोठे आहेत, ते तुम्हाला शाप देतील", ही तिची ठरलेली धमकी असते. ते वाचताना मला सारखं हॅरी पॉटरमधल्या ड्रेको मॅल्फॉयची आठवण येत राहिली होती. खांडेकरांनी रंगवलेली देवयानी लाडावलेली आहे. ती दुराभिमानी आहे, फक्त स्वतःचा विचार करते, अप्पलपोटी आहे, मत्सरी आहे आणि काही अंशी दुष्टसुद्धा आहे. तिचा मुलगा यदू युद्धात शत्रूकडून म्हणजे दस्यूंकडून पकडला जातो, तेव्हा आपल्या मुलाविषयीचं दुःख कमी आणि ययातीबद्दलचा राग तिच्या डोक्यात जास्त भरलेला असतो. त्या यदूला वाचवून परत आणणारा वीर हा पुरू, तो शर्मिष्ठेचा मुलगा आहे हे कळल्यावर सुद्धा त्याच्याविषयीचा कृतज्ञ भाव गेला खड्ड्यात. तिला राग येतो परत. इथे मी असं नाही म्हणत आहे की देवयानीला ययातीवर राग असण्याचा अधिकार नाही, पण तिचा प्राधान्यक्रम नेहमी गणलेला असतो. असं असलं तरी तिचं आत्मकथन सगळ्यात प्रामाणिक वाटतं आणि ते वाचायला मजा येते. एक साधं उदाहरण देतो. कच हा देवयानीचा पूर्वीचा प्रेमी. तो ययातीचा सुद्धा जुना मित्र असतो. तो हस्तिनापुरात येऊन जातो आणि जाता जाता त्यांना एक पत्र, दोघांनाही उद्देशून एक पत्र लिहून देतो. त्या पत्रामध्ये तो बरंच आत्म्याविषयी चिंतन करतो आणि ते पत्र वाचताना मला असं झालं की ठीक आहे, आपण हे पत्र जरा नीट लक्ष देऊन वाचूया आणि जरा मग शांत बसून यावर गंभीरपणे विचार करूया. काहीतरी या पत्रात खूप गहन दिलेलं दिसतंय. पण पत्राच्या शेवटी देवयानी म्हणते, म्हणजे पत्र वाचून झाल्यानंतर देवयानी म्हणते, "असा कंटाळा आला मला हे पत्र वाचून." आणि मला हसायला झालं. मी म्हटलं, हे काय आहे? आत्मा, आत्मा, आत्मा. याला स्त्री पुरुषांच्या संबंधामध्ये सुद्धा आत्मा दिसतोय. लग्न करायला हवं होतं स्वारीने. म्हटलं, अरे हे काय आहे यार? म्हणजे हे वाचल्यानंतर मूडच बदलून जातो ना. मग
कसा गंभीर विचार करणार या विषयावर. पण या आविर्भावामुळे किंवा या प्रतिक्रियेमुळे देवयानी अजिबात नाटकी वाटत नाही, ती खरी वाटते आणि म्हणून ती आवडते. म्हणजे तिचा राग येतो, पण ते पात्र म्हणून खरं वाटतं ना, त्यामुळे ती आवडते. पुस्तकाच्या शेवटी पार्श्वभूमीमध्ये लिहिताना खांडेकरांनी असं लिहिलंय की शर्मिष्ठा त्यांची सगळ्यात आवडती आहे असं, कारण त्यांनी शेवटी निरोप घेतलाय तो शर्मिष्ठेचा घेतलाय, त्यावरनं लक्षात येतं की शर्मिष्ठा त्यांचं आवडतं पात्र असावं. मला मात्र, मी म्हटलं तसं, मला देवयानी आवडली, कारण ती जरी सदोष असली तरी तिच्यातल्या विसंगतीमुळे आणि त्या विसंगतीविषयी ती अनभिज्ञ असल्यामुळे ती प्रामाणिक वाटते. तिचा राग येतो, ती व्यवस्थित खलनायिका आहे, पण ती खरी आहे, ती प्रामाणिक आहे. विसंगती हा स्वभावच असल्यामुळे तिच्यात कमालीचं सातत्य आढळून येतं. तसं ययातीचं आणि शर्मिष्ठेचं होत नाही. काही अंशी कचाचं सुद्धा तसं होत नाही. ते जेव्हा विसंगत वागतात तेव्हा त्यांचा स्वभावच बदलतो. कच आजन्मी संन्यासी राहणारा माणूस, पण तो देवयानीच्या प्रेमात पडतो. ती प्रेमभावना त्याच्या मनात निर्माण होते. तो काळ पुस्तकात रंगवलेला नसला तरी ती त्याच्यातली एक विसंगती आहे आणि त्या विसंगतीवर मात करून तो पुढे गेलाय. म्हणजे त्याच्या स्वभावातली जी एक उणीव होती, तो संन्यासी आहे या अर्थाने ती उणीव झाली, तो ती भरून काढतो. ययाती शर्मिष्ठेला तळघरातून बाहेर काढतो आणि माधवाकरवी तिला पावसात सोडून येतो आणि त्या पलीकडे तो तिच्यासाठी काहीही करत नाही. तिथून त्याचं रीतसर अधःपतन सुरू होतं. तोपर्यंत तो कधी चांगला, कधी वाईट, कधी चुकीचा असा वागत असतो, जे सामान्य माणसाच्या वागणुकीसारखं असतं. पण त्यानंतर, विशेषतः माधव मेल्यानंतर, त्याचं रीतसर अधःपतन व्हायला लागतं. तो चुकीच्या मार्गालाच लागतो. त्याच्यातली विसंगती संपते. मंदारचं तत्त्वज्ञान की जगात चांगलं आणि वाईट असं काही नसतं, फक्त सुख आणि दुःख एवढंच असतं, हे तो आत्मसात करतो, हे तो खरं मानतो आणि त्याच्याशी सुसंगत स्वतःची सगळी वागणूक ठेवतो. माणसामध्ये विसंगती असते म्हणजे माणूस विद्यार्थी दशेत असतो. विसंगती संपणं हे माणसासाठी वाईट असतं, कारण त्यानंतर माणूस कोत्या मनोवृत्तीचा होत जातो. तो फक्त एकाच भिंगातून जगाकडे पाहायला लागतो आणि हेच ययातीच्या बाबतीत होतं. असं झालेल्या माणसाविषयी आपल्याला कुतूहल वाटेनासं होतं. एकतर आपण त्याच्या बाबतीत निर्विकार होतो किंवा आपण त्याला भुईला भार मानायला लागतो. आणि ययाती अक्षरशः भुईला भार होतो. ज्या माधवाने त्याच्या पायी स्वतःचा जीव गमावला, त्याचं अख्खं कुटुंब तो उद्ध्वस्त करून टाकतो दारूच्या धुंदीमध्ये, आणि त्यानंतरही तो बदलत नाही, त्यानंतरही तो सुधारत नाही. तो व्यवस्थित खलनायक होत जातो. कचाला स्वतःमधल्या विसंगतीची जाणीव असते आणि तो त्या विसंगतीची जबाबदारी स्वीकारतो. ययातीला सुद्धा स्वतःच्या विसंगतीची जाणीव असते, मात्र तो त्यासाठीची जबाबदारी स्वीकारत नाही. तो इतरांना दोष देत राहतो. अरे माझ्या बाबांना शाप होता, अरे माझी बायको नीट वागत नाही, अरे माझ्या आईने माझ्यावर अन्याय केला, हे सगळं तो म्हणत राहतो आणि तो जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलत राहतो आणि स्वतःवरची जबाबदारी तो सारखी दाबत राहतो, आत आत दाबत राहतो. देवयानीला तिच्यातल्या विसंगतीची जाणीवच नसते आणि शर्मिष्ठा मला अशक्य वाटते. म्हणजे इतर 3 पात्रांमधली विसंगती ही त्यांच्यातल्या स्वभावदोषांमुळे आहे. शर्मिष्ठेची विसंगती ही पात्ररचनेत आहे. मला नाही आवडलं हे पात्र, का ते सांगतो. शर्मिष्ठेशी आपली पहिली ओळख होते ती देवयानीच्या नजरेतून, आणि त्या नजरेत शर्मिष्ठेविषयी देवयानीला भीती आहे, न्यूनगंड आहे तिच्या मनात. हे स्पष्ट दिसतं आणि हेही दिसतं की शर्मिष्ठेला देवयानीची काहीही पडलेली नाही. तिचा आत्मविश्वास तिच्यासाठी पुरेसा आहे, तो दुसऱ्यांना खाली पाडून उभा राहत नाही. तिला देवयानीशी स्पर्धा करण्याची खुमखुमी नाही. पण तिच्या मनात वर्षानुवर्षांच्या अनावश्यक स्पर्धेमुळे देवयानीविषयीचा राग साचत आलेला आहे आणि आपल्याला त्या रागाचा स्फोट झालेला दिसतो आणि आपली तशीच शर्मिष्ठेशी ओळख होते. आणि तो स्फोट झाल्यावर तिला काही बाई बडबडते, ती शुक्राचार्यांविषयी वाटेल ते बोलते. अशी स्त्री, अशी राजकन्या जी देवयानीने स्वतःच्या हट्टापायी स्वतःची दासी करून घेतली, ती अचानक शोषिक होईल हे मला पटत नाही. त्या दोघींमध्ये अगदी राणी आणि दासी या नात्यामध्ये असतानासुद्धा खटके सतत उडत राहणं हे स्वाभाविक होतं की शर्मिष्ठा आणि देवयानी यांच्यामध्ये सतत वाद होत राहतील आणि जेव्हा तर्काच्या आधारे शर्मिष्ठा उजवी ठरत राहील तेव्हा तेव्हा दरवेळेला देवयानी जानती है मेरा बाप कौन है ते कार्ड लगेच काढून दाखवेल. आणि हे असं साचत जाऊन जाऊन कंटाळून शेवटी शर्मिष्ठा ठरवेल की अद्दल घडवूया देवयानीला.
आणि म्हणून ती ययातीकडे जाईल, हे पटण्यासारखं होतं. कारण जर देवयानीला पहिल्या भेटीतच ययातीची नजर कळली तर ते शर्मिष्ठेला कळू नये. म्हणून मला शर्मिष्ठेचं पात्र खरं वाटलं नाही. दुसरी माझी तक्रार आहे ती कचाविषयी. कच संजीवनी विद्या शिकून देवलोकी जातो. त्यानंतर त्याचा ययातीशी, शर्मिष्ठेशी आणि देवयानीशी कसा संबंध येतो ते सगळं खांडेकरांचं कल्पनारंजन आहे आणि त्यामधून त्याला बरंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कचामुळे प्रेम करण्यायोग्य पुरुष कसा असावा हे देवयानीला कळतं. प्रेम करावं तर कसं करावं हे शर्मिष्ठेला कळतं आणि सुखाचा उपभोग घ्यायचा तर कसा ते ययातीला त्याच्याकडून शिकायला मिळतं. अशा रीतीने कच हा या तिघांइतकंच महत्त्वाचं पात्र ठरतो आणि तो साधंसुद्धा नाही तर एक मापदंड रचणारं पात्र ठरतो. पण त्याच्या मनातून कथा अजिबात उलगडत जात नाही. त्याच्या मनातले अंतरंग, त्याच्या डोक्यात काय चालू आहे हे आपल्याला कळत नाही. माणूस संवादात आणि पत्रातून व्यक्त होतो तेव्हा कितीही म्हटलं तरी त्याच्या वर्तनात, त्याच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा अभिनय येतोच येतो. ज्याची तत्त्व बरोबर आहेत, जो नीतिमत्तेला धरून राहतो, ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे, तो कितीही प्रामाणिक असला तरी तो पारदर्शक असू शकत नाही. प्रत्येक माणसाच्या मनात काही ना काहीतरी चलबिचल होतच असते. मोह उत्पन्न होत असतात. त्या मोहांवर तो कशी मात करतो हे आपल्याला दिसायला हवं ना. खांडेकर कथा संपल्यावर जी पार्श्वभूमी लिहितात त्यात म्हणतात की ययाती हा सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. जर त्या विरोधात एक उपाय म्हणून कच हा एक मापदंड रचणारं पात्र तुम्ही उभं करताय तर त्याच्या मनातले संघर्ष दाखवल्याशिवाय तो मनाला भावणार कसा. कच हा आपल्याला बाकी 3 सदोष पात्रांच्या दृष्टीतूनच दिसतो. मग हे ओघानंच आलं की त्यांची दृष्टीसुद्धा सदोष असणार. एका अर्थी त्याच्याकडून या तिघांपैकी कोणीही नीट शिकून घेत नाही. ययातीला त्याने कोणालाही त्रास होणार नाही अशा रीतीने सुखाचा उपभोग घ्यायला सांगितलेलं असतं. पण ययाती मात्र अख्ख्या हस्तिनापुरातल्या प्रत्येक स्त्रीला जवळ कवटाळून तिला गुंगीचं औषध पाजून तिचा उपभोग घेण्यात रमलेला असतो. झाडावर उमललेलं फूल झाडावरच राहू द्यावं आणि त्याचा वास घ्यावा ही शिकवण विसरून तो झाडावरनं खुडून त्याचा पार चोळामोळा करून टाकण्यातच समाधान मानतो आणि त्याने तो समाधानी होतही नाही. देवयानीला वाटतं की पुरुष असावा तर कचासारखा. मग तू ययातीशी कशाला लग्न केलंस? कचाशी करता आलं नाही ठीक आहे, त्याच्यासारखा दुसरा नसता मिळाला शोधला असतास. ययातीशी लग्न करायची काय घाई होती? काय गाढव बाई आहे. शर्मिष्ठेला प्रेम कसं करावं हे कचाकडून शिकायला मिळतं. पण तिचं प्रेम आंधळं असतं. मुळातच प्रेमाची सुरुवातच तिची गणलेली असते. राजकन्या असताना तिने ययातीविषयी मनात तो भेटायच्या आधीच काही कल्पना रंगवलेल्या असतात आणि नंतर ती दासी होते तेव्हा तो तिच्याशी चांगला वागतो. एवढ्यावरनं ती त्याच्या प्रेमात पडते. शेवटी तोच ययाती तिच्या स्वतःच्या मुलाचं तारुण्य हिरावून घेतो आणि तिच्या सुनेचाही उपभोग घेणार असतो. अशा नीच माणसावर निरपेक्ष प्रेम करावं का? आता तुम्ही म्हणाल की कचसुद्धा देवयानीचे सगळे दोष माहिती असूनही तिच्यावर निरपेक्ष प्रेम करतो आणि ती तर खलनायिका असते. पण देवयानी आणि ययातीमध्ये एक मोठा फरक आहे. ययातीला पुरेपूर जाणीव असते की तो जे काय करतोय ते चुकीचं आहे आणि तरीसुद्धा ते करत राहतो म्हणून तो नीच आहे. देवयानीला काही कल्पनाच नसते. तिने आत्मपरीक्षण केलेलंच नसतं. तिचा अहंकार तिला ते करूच देत नाही. तिचा मुलगा यदू कैद होतो तेव्हा पहिल्यांदा ती स्वतःला विचारायला लागते की अरे माझं काय चुकलं का एवढ्या वर्षात. तिला पुरूमुळे कळतं की प्रेमाविषयी आपला आविर्भाव कसा असायला हवा होता आणि तो आपण कसा ठेवला होता. आणि तिच्या लक्षात आल्यावर ती बदलते, ती सुधारते. तो बदल जरा फिल्मी वाटला मला, पण ते असो. आणखी एक छोटीशी तक्रार आहे माझी. ही ययातीची 45वी आवृत्ती आहे. यात खूप म्हणजे टायपो आहेत आणि अनेकदा असं झालं आहे की एखादा शब्द 2-2दा आला आहे सलग. हे रसभंग व्हावा इतपत चुका नसल्या तरीसुद्धा लक्षात राहतील अशा चुका आहेत. त्यामुळे जरा वाईट वाटलं. पण कादंबरी मस्त आहे. कादंबरी भन्नाट आहे. तिच्यातून आणखी बोध घेण्यासारख्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत त्या ही कादंबरी अशी पचल्यानंतर जाणवायला लागतील. कदाचित त्या जाणवणार नाही, कदाचित आचरणात आल्यानंतर ते लक्षात येईल. एक मात्र खरं की कोणत्याही कलहात, कोणत्याही भांडणात दोन्ही बाजू समजून घेणं किती महत्त्वाचं असतं हे ही कादंबरी वाचल्याने लक्षात येतं.
तुम्हाला ही कादंबरी कशी वाटली? हिच्यातलं तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं? तुमच्यात ययाती वाचल्यानंतर काय बदल झाला? आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा अभिप्राय कसा वाटला? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.